वांगणीतील स्वर्गीय भरतबंधू गावतलाव मद्यपींसाठी अड्डा ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। वांगणीच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणाऱ्या या गावतलावाची पुरती दुरावस्था झाली आहे। वांगणी पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये असलेले स्वर्गीय भरतबंधू गावतलाव हे वांगणीकरांसाठी विश्रांतीचे ठिकाण म्हणून पाहिलं जातंय। ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच विद्यार्थ्यांकरता विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून या गावतलावाचे सुशोभीकरणासाठी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून 2,74,00,000 रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय। याच गावतलावाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सप्टेंबर 2024 मध्ये करण्यात आलं। मात्र 1 वर्ष उलटल्यानंतर देखील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झालेलं नाही। असं असताना आता हे गावतलाव म्हणजे मद्यपींसाठी अड्डा झाल्याचं दिसून येतंय। गावतलावाची पुरती दुरावस्था झाली असून आसन व्यवस्था मोडकळीस आली आहे। सध्या थंडीच्या हंगामात मद्यपींकडून या तलावाच्या शेजारी बसून मद्यपान करण्याचा आनंद लुटला जातोय। शेजारीच दारूच्या बाटल्या, वापरलेले ग्लास तसेच खाऊची पाकिटं पडलेली पाहायला मिळतात। त्यामुळे हे गावतलाव मद्यपींसाठी अड्डा झाला की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। त्यातच ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी तसेच महिला वर्ग या तलावाच्या परिसरात जात असतील तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। त्यामुळे या गावतलाव सुशोभीकरणासाठी उपलब्ध निधीमधून सुशोभीकरणाचे काम कधी सुरू होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.